जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला एकादशाध्याय. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु तव विलास अनंत लीला, गाताच नाश करी उग्र महाकलीला. ऐसे अपार कवी सत्तम साक्ष सारे, देती म्हणोनी चरणा विसरू कसारे. श्रीराम. शुद्ध सत्वाची पौर्णिमा जाहली आज भावका आम्हा, जे दासलीला चंद्रमा प्रगटलासे. श्रीराम. नवविधा भक्ती कमलिनी, विकासल्या प्रेमाचे जीवनी. श्रद्धा सुगंध वृत्तीवनी, अंतर्बाह्य. श्रीराम. पवित्र लीला सुधा पाणी, आर्त चकोर संतृप्त मनी. होऊन या चिद गगनी, राहिले स्वस्थ. श्रीराम. चिदब्धी सपार भरते, चंद्रदर्शने झाले येते. परीन सांडे मर्यादेते, वेदांची आ. श्रीराम. अमानतवादी लक्षण, हेच निबिड शुद्ध चांदणे. चिदाकाशाचे अंगी जाण, शोभतसे. श्रीराम. चिद पक्षी चक्रवाक, वियोगा पावली सम्यक. तापत्रयाचा दाह देख, शांती सुखे उपशमला. श्रीराम. म्हणून या पुन्हा पुन्हा, गावे चरित्र वाटे मना. श्रोती व्हावे श्रवणा, सादर आता. श्रीराम. दशामाध्यायाचे अंती, समर्थाचे दर्शनाप्रती. शिंगणवाडी संनृपती, येता झाला. श्रीराम. तो शिवाजीचे पूर्वीच पाही, पत्रासहित कल्याण गोसावी. येऊनी सर्व वृत्तांत तेही, सांगितला होता. श्रीराम. पाहता समर्थास नयनी, साष्टांग नमस्कार करी चरणी. सद्गत कंठ शृणेनी, नावरती प्रेमे. श्रीराम. जोडून या दोन्ही कर, समर्याद उभा समोर. जैसा पवित्र नंदिकेश्वर, शंभू पुढे. श्रीराम. समर्थ म्हणती नृपवरा, दर्शनी का केली त्वरा. हा सोनी म्हणती समाचार बरा, घेतलास बापा. श्रीराम. ऐकता ऐसी समर्थवाणी, राजा नेत्रासी उदकाणी. सलज्ज झाला मनी, चरणी लोळे. श्रीराम. अपराधी मी पामर, मंदमती दुराचार. धन्य होईल अंगीकार, केल्या समर्थे. श्रीराम. तव समर्थ कल्याणाकडे, पाहता एरू पाया पडे. स्वामी ऐसे सत्पात्र थोडे, कृतार्थ करावा. श्रीराम. सुक्षेत्री पेरिता बीजनिके, तात्काळ अपार पीक पिके. कोंदणी जडिता माणिके, विशेष शोभा. श्रीराम. ऐसी कल्याणे प्रार्थना, केली समर्थाची जाणा. दीनदयाळ योगी राणा, उत्तम म्हणती. श्रीराम. मग कल्याण बोले नृपाते, सिद्ध नसती पूजा साहित्ये. पुष्पे फले त्वरित आणवावी. श्रीराम. राजा म्हणे साहित्य सकळ, संग्रही आहे अनुकूळ. तो समर्थ स्नान करुणी तत्काळ, रामपूजनी बैसले. श्रीराम. शिवाजी करुनिया स्नान, सर्व पूजा साहित्य घेऊन. समीप बैसला येऊन, समर्याद. श्रीराम. प्रथम करुणी नमस्कार, विधियुक्त पूजा सविस्तर. सांगते झाले दिवाकर, गोसावी बाबा. श्रीराम. सुवर्ण मुद्रिकेचा अभिषेक, करी शिवाजी सम्यक. प्रेमतयाचे दुर्लेख, वर्णवेना. श्रीराम. गंधाक्षता पुष्पमाळा, तुलसी मंजरी बेल कोवळा. नवरत्नाचा हार गळा, रमणीय धवळा पितांबर. श्रीराम. सतेज रत्न जडित कंकण, हेममय ते बाहुभूषण. मौक्तिकाचा प्रकाश गहन, मुकुटा अर्पी. श्रीराम. ऐसे प्रेमे षोडशोपचारी, पूजिला तो भवगज केसरी. नमस्कारिता धरुनी करी, सन्मुख बैसविला. श्रीराम. सांगोनी श्रीराम मंत्र, जो त्रयोदश वर्णयुक्त. आत्मानात्म विचारे मुक्त, बोधोनी केला. श्रीराम. राजाचा पाहोनी अधिकार, समर्थे मानिला संतोष फार. विजयी हो बा सत्वर, ऐसे बोलिले. श्रीराम. श्रीफळ मृत्तिका खडेलीद, समर्थे दिधला प्रसाद. नृपे मानिला परमानंद, चरणवंदन पै केले. श्रीराम. आज्ञा केली कल्याणास,
तुम्ही घेऊन शिवाजीस चाफळी जाऊनी जानकीश विनय वचने प्रार्थावा श्रीराम. श्रीरामाच्या पद्महस्ते प्रसाद देववान रूपाते तिसरे दिवशी मीही तेथे निश्चयसी येतो श्रीराम. ऐसे बोलून तये वेळा वस्त्रभूषणे रत्नमाळा सर्व देवणी पशुपाळा केला उधळा द्रव्याचा श्रीराम. मग तेथुनी सत्वर घोडबाचे डोंगरावर समर्थ गेले परिवार सांडुनिया श्रीराम. इकडे शिवाजी कल्याण गोसावी सत्वर पातले चाफळ गावी वंदिला जनकाचा जावाई प्रार्थना आरंभिली श्रीराम. जय जय जी चिदैक्य घना जय जयाजी परिपूर्णा जय जय जी विश्वभावना दयानिधे श्रीराम. जय जयाजी चिदानंदा जय जयाजी सुखैक्य कंदा शिवाजी हा योग्य प्रसादा कृपा करावी श्रीराम. जय जयाजी चिद्व्योमचंद्रा जय जय जी गुणसमुद्रा शिवाजी हा योग्य प्रसादा कृपा करावी श्रीराम. जय जय जी सार्वभौमा जय जयाजी निरुपमा प्रसाद करावा जी रामा शिवाजी ते श्रीराम. जय जयाजी अखिलेश्वरा जय जयाजी भक्त पंजरा शिवाजी ते प्रसाद करा प्रार्थिले समर्था श्रीराम. ऐसी ऐकता कल्याणवाणी परमदयाळू चापपाणी पुष्पतुरा प्रसादवाणी विजयी हो निघाली श्रीराम. कल्याणा तो पुष्पतुरा कल्याणार्थ दिदलान रूपवरा श्रोते म्हणती सभाग्य खरा शिवाजी हो श्रीराम. ज्याचे प्रसादाची प्राप्ती ब्रह्मादी स्वप्नी नेणती तो पावला नृपती भाग्याचा करी श्रीराम. तो पुष्पतुरा मोती याचा झाला नृपती भाग्याचा धन्य धन्य म्हणती वाचा शिष्यवृंद श्रीराम. पुनरपि राव आणि कल्याणा नमस्कारुणी प्रदक्षिणा शिवाजी समर्थ दर्शना राहता झाला श्रीराम. तिसरे दिवशी वर्तमान समर्थ टाकळीस आहेत जाण कळता राजा पुढा जाऊन चाफळी आणले श्रीराम. स्नान संध्या देवतार्चन सर्वांनी केले जाण भोजनी बैसता समर्थ वचन काय बोलिले आका प्रती श्रीराम. उदयीक शिवाजी समेजवाणी करावी हे आमुचे मनी येरू म्हणे येच क्षणी साहित्य सिद्ध कृपे श्रीराम. रिद्धी सिद्धी समर्थ चरणी अखंड वसती दास्यपणी तेथे न्यूनता कैसेनी येऊ सरे श्रीराम. असो दुसरे दिसी नानाविधी षड्रसाची पाकसिद्धी करून या निरवधी तृप्त केले सर्वत्र श्रीराम. समर्थ शिवाजी लागुनी म्हणती जावे आपुल्या स्थानी येरू मस्तक ठेवूनी चरणी प्रार्थिता झाला श्रीराम. चरण तीर्थाचे नित्य सेवन तैसेची समर्थ आपुले दर्शन ऐसे न घडता अन्न घेणार नाही श्रीराम. समर्थ म्हणती आग्रह व्यर्थ नित्य घ्यावे पेटीचे तीर्थ अरण्यचराचे दर्शन नित्य होईल कैसे श्रीराम. राजा झाला खिन्नमणी अश्रू चालिले दोन्ही नयनी समर्थे ऐसे पाहुनी अभय दिले श्रीराम. बा तू जेव्हा माते स्मरसी तेव्हाच दर्शन तुझसी देईन खिन्नता मानसी न धरावी श्रीराम. राजा वंदुनी आज्ञाशिरी सत्वर पावला प्रतापगिरी नीती न्याये राज्य करी इंद्र जैसा श्रीराम. चौथे पाचवे दिवशी जाणा समर्थाचे यावे दर्शना निवेदुनी राज्य कारणा पुढे आज्ञा पुसावी श्रीराम. असो समर्थाचे आज्ञेविण राजा न करो राजकारण ऐसे पाहून खिन्न मन सकळ प्रधान विनविती श्रीराम. राजकारणाचा सूक्ष्म प्रसंग अवकाश होता नासतो रंग तेथे बोध समर्थ निस्संग करीती काही श्रीराम. दास आम्ही आपणापाशी किमर्थ राहतो अहर्निशी विपरीत प्रसंगी पाहिजे तैसी बुद्धी वेचू श्रीराम. शिवाजी म्हणे प्रधाना ते राज्याचे धनी समर्थ मी स्वामीचा आज्ञांकित आज्ञेनुसार राहते श्रीराम. माझे म्हणता काही एक राहिला नाही पदार्थ देख सकळ समर्थाचे असता शोक उल्हास तोष कामजसी श्रीराम. ऐसे निर्वाण पाहुनी चित्त समर्थ पातले अकस्मात वृत्तांत केला सर्व श्रुत
आज्ञा पुसे श्रीराम. राजा म्हणे द्रव्यधन ऐश्वर्य संपत्ती राजकारण, हे समर्थाचे मज प्रमाण, एक आज्ञा श्रीराम. समर्थ विचारिती चित्ती, याची तो ऐसी विरक्ती, म्हणून या योजली युक्ती, ऐकावी ते श्रीराम. शिवाजी तुझला काही संकट, राजकारणी होईल प्रगट, तै होनी ध्याननिष्ठ, श्रीदेवी ते चिंतावे श्रीराम. हृदयी प्रगटेल भवानी, जे जे तुझी वदेल वाणी, ते ते लिहून आणि कानी, तदनुसार वर्तावे श्रीराम. होईल सर्व कार्यसिद्धी, ऐश्वर्य भोग पावेल वृद्धी, ऐसे बोलोन कृपानिधी, अरण्या गेले श्रीराम. एक समयी शिवाजी राय, मध्यरात्रीचा असता समय, आम्रफळे सुवर्णमय, पात्री भरोनी स्त्री ठेवी श्रीराम. नृपे पाहोती फळे पवित्र, ये समय असते समर्थ, अर्पुण भक्षिता चित्त, समाधान होते श्रीराम. तो अकस्मात समर्थ स्वारी, प्रविष्ट झाली राजमंदिरी, शिवाजी चरण नमस्कारी, तोषला बहु श्रीराम. असो भाव पाहून निर्मळ, समर्थे सेविले आम्रफळ, प्रसाद देऊन शेषफळ, निघाले त्वरे श्रीराम. शिवाजी प्रार्थी निबिडतम, आहे आता होईल श्रम, समर्थ होनी त्रिविक्रम, एक्यापदी गडी गेले श्रीराम. एक समयी रामघळी, राजा घेऊन सेवक मंडळी, समर्थ दर्शना येऊन कवळी, चरणांबुजाते श्रीराम. राजाचे पाहोनी म्लान वदन, समर्थे जाणोनी तृषा चिन्ह, बारे तुझे लागली तहान, ऐसे वाटे श्रीराम. एरू म्हणे समर्था मोठी, तृषा लागलीसे पोटी, समर्थे पाषाणी हाणोनी यष्टी, उदक पवित्र निर्मिले श्रीराम. जे अमृताते लाजवी, जे विवेकाते माजवी, प्राशुनी शिवाजी जीवी, संतृप्त झाला श्रीराम. येके समयी गडावर, समर्थ असता ध्यानपर, तो शिवाजी घेऊन परिवार, दर्शना आला श्रीराम. मध्यान्नीचा समय, सर्वत्र पाहून क्षुधामय, समर्थ करीती आज्ञा काय, प्रसाद घ्यावा श्रीराम. राजा मनी चिंतातुर, समागमे सेना 2,000, परामर्शाचा विचार, अरण्यात केवी श्रीराम. परिस्वामी पुढे प्राज्ञा, न चले म्हणे वंद्या आज्ञा, समर्थ कल्याणास करीती संज्ञा, पाषाण उलथी श्रीराम. तव दगड उलथी कल्याण, रमणीय मंदिर दैदिप्यमान, कोटी सूर्याचा प्रकाश पूर्ण, इंद्रभुवन दुसरे श्रीराम. 2,000 पवित्र पात्रे, षड्रसाची अन्ये विचित्रे, वाढिले सिद्ध पाहुनी नेत्रे, विस्मित रूप श्रीराम. म्हणे विचित्र समर्थ लीला, कोण जाणे साधूची कळा, परी पुसे एक वेळा, सधीटपणे श्रीराम. असो भोजन झाले सावकाश, विडे दिधले सर्व त्रास, नम्र होऊनी समर्थास, राजा पुसे श्रीराम. ऐसिया स्थळी ऐशी व्यवस्था, कोठून झाली जी समर्था, हा संदेह माझी या चित्ता, जाहलासे श्रीराम. समर्थ म्हणती तुकोबास, जाऊन पुसावे सावकाश, तो संदेहाचा नाश, करील तुझा श्रीराम. समर्थास करुणी नमस्कार, घेऊन सैन्य परिवार, देहूस पावला नृपवर, आरामी उत्तरे श्रीराम. नृपे पाठविला कारकुन, तुकोबास कळावया वर्तमान, की दासरंक शिवाजी दीन, दर्शना आला श्रीराम. ऐसा कळविता समाचार, तुकोबा देती प्रत्युत्तर, आधी सेवा भाजी भाकर, अनाथाची श्रीराम. मग होतील प्रेम भेटी, परस्परे होतील गोष्टी, अन्नावीण कैचे पोटी, समाधान श्रीराम. एवं तुकोबाचा निरोप, कारकून सांगे ऐकेन रूप, म्हणे स्वामी खटाटोप, किमर्थ करीती श्रीराम. तो तुकोबाचा ज्येष्ठ पुत्र, नारायण बाबा नाम पवित्र, भोजना चला सर्वत्र, पाचारिले श्रीराम. असो राजा परिवार, निघाला बाबाचे बरोबर, तो रमणीय मंदिरी पात्र, सर्व पक्वान्ने वाढिली श्रीराम. भोजन केले सर्वत्रांनी, राजा विस्मित झाला मनी, न कळे साधूची करणी, ब्रह्मादिकाते श्रीराम. तुकोबाचे वंदुनी चरण, शिवाजी करता झाला प्रश्न, ऐसा प्रसंग पूर्वी समर्थाने, दाविला दासा श्रीराम.
साधू निस्संग विरक्त, परी ऐश्वर्याचे कार्य समस्त, घडती कोठोनी सांगा युक्त, संदेहयुक्त झालो मी श्रीराम. साधू अकिंचिन दिसती आम्हा, परिदानी जिंकिती सुरद्रुमा, हे आश्चर्य म्हणून श्रमा, पावलो जी श्रीराम. तुकोबा म्हणती रे नृपवर्या, काय मानसी आश्चर्या, अचिंत्य संत साधू क्रिया, कोण जाणे श्रीराम. लक्ष्मीच्या अपांग पाते, प्राप्त ऐश्वर्य ब्रह्मादिकाते, ती दास्यत्वे वर्ते साधुचरणी श्रीराम. तेथे रिद्धी सिद्धीची कथा, कोण आणि वाक्पथा, तुकोबाचे चरणी माथा, ठेवीन रूप श्रीराम. चित्त झाले समाधान, आज्ञा घेऊन आपण, स्वस्थानासी जाण, पावता झाला श्रीराम. पुढे कथा सुरसफार, वदवील श्री अमृतेश्वर, योगी चरण किंकर, म्हणवी तसे श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार, श्रवण तुटे भ्रमसंसार, पावे स्वसुख अपार, एकादशाध्याय गौड हा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला एकादशाध्याय सारांश. शेवटी शिवाजीराजे आणि समर्थ यांची भेट शिंगणवाडीत झाली. राजांनी समर्थांना वंदन केलं. समर्थ म्हणाले, त्यांना भेटण्याची घाई केली आणि लवकरच समाचार घेतलास. राजांना कानकोंडे झाले. राजांना समर्थांचा अनुग्रह घ्यायचा होता. कल्याण स्वामींनी सर्व व्यवस्था केली. राजांनी स्नान करून विधियुक्त समर्थांचं पूजन केलं. दिवाकर गोसावी यांनी या प्रसंगाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. सुवर्ण मुद्रिकांनी राजांनी समर्थांना अभिषेक केला. समर्थांनी त्यांना श्रीराम मंत्राचा उपदेश केला आणि विजयी हो म्हणून आशीर्वाद दिला. नंतर कल्याण स्वामींना बरोबर घेऊन चाफळला श्रीराम दर्शनास पाठवलं. राजे गेल्यानंतर समर्थांनी आजूबाजूच्या गुराख्यांना एकत्र करून सर्व शिवाजी दत्त अलंकार त्यांना वाटून टाकले. सोन्याच्या मोहरा चहूकडे उधळल्या आणि नंतर एकटेच धोडबाचे डोंगरावर निघून गेले. राजाकडून चाफळला रामास अभिषेक करण्यात आला. कल्याण स्वामींनी देवाला प्रार्थना केली की राजास प्रसाद द्यावा. ऐसी ऐकता कल्याणवाणी, परमदयाळू चाप पाणी, पुष्पतुरा प्रसादवाणी, विजयी हो निघाली श्रीराम. देवकी नंदनालाही जो प्रसाद कधी मिळाला नव्हता तो भाग्यवान शिवाजी राजास प्राप्त झाला. जो मोत्यांचा तुरा शिवाजीने त्यांच्या शिरपेचात धारण केला होता. शिवाजी काही काळ तिथे राहिले. अक्कांनी पंचपक्वान्नांचा पाकसिद्ध केला. शिवाजीने समर्थांसह भोजन प्रसाद ग्रहण केला. समर्थांचे नित्यदर्शन झाल्याशिवाय ते अन्न ग्रहण करणार नाहीत असा निश्चय शिवाजीराजांचा होता. तेव्हा समर्थांनी जेव्हा ते समर्थांचे स्मरण करतील तेव्हा समर्थ त्यांना भेटतील असं सांगितलं. शिवाजीराजांनी असं ठरवलं की समर्थांच्या आज्ञेशिवाय ते राजकारणातील कोणतेही निर्णय घेणार नाहीत. तेव्हा सर्व प्रधान चिंतातूर झाले. राजे म्हणत सर्व समर्थ चरणी वाहिले तेव्हा आता त्यांचे असे काही उरलेच नव्हते. प्रधानांची कोंडी झाली तेव्हा समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले की राजास काही अडचण आली तर त्यांनी देवीचं ध्यान करावं आणि तिचे आज्ञेनुसार कारभार करावा. एकदा रामघळीत असताना शिवाजी महाराज तिकडे गेले. राजांचा म्लान चेहरा बघून समर्थांना वाटले की त्यांना तहान लागली. तेव्हा समर्थांनी पाषाणातून पाणी काढून राजाला प्यायला दिले. ते पाणी पिताना राजांना अमृत पिल्यागत वाटले. असेच एकदा हजारो सैनिकांसह राजे गडावर गेले असता समर्थांनी राजांना भोजन करण्याचा आग्रह केला. राजांना वाटले हजारोंसाठी तिथं पाकसिद्धी कशी होणार. तेव्हा समर्थांनी कल्याणास एक पाषाण उलटण्यास सांगितलं आणि तसं करताच समोर एक राजमंदिर दिसू लागलं आणि तिथं उत्तम पाक सिद्ध होता. हजारोंना प्रसाद मिळाला. ती समर्थांची लीला बघून राजे आश्चर्यचकित झाले. जय जय रघुवीर समर्थ.